आपण पथविक्रेते किंवा छोटे उद्योजक आहात काय? आपल्या व्यवसायाला वाढवायला कर्ज घेण्यासाठी मोठ्या बँका आणि सावकारांकडे खेटे घालत आहात का? मग तुमच्यासाठी आहे एक खुशखबर. आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त सहकार क्षेत्रात आपल्या कार्यासाठी महाराष्ट्रात नावाजलेली विश्वासू पतसंस्था म्हणजे गिरनार अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड नागपूर आपल्यासारख्या होतकरू पथविक्रेत्यांसाठी घेऊन आली आहे व्यापारी मित्र योजना, ज्यातून मिळेल यशस्वीतेचा नवा मार्ग. 1 लाखांपर्यंत सुलभ कर्ज, सोप्या कागदपत्रांची आवश्यकता, नाममात्र प्रोसेसिंग फी. पथविक्रेता आणि छोट्या उद्योजकांना झटपट कर्जाची उपलब्धता. व्यवसायाच्या वाढीसाठी गिरनार अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडची मिळेल साथ. मग व्यवसाय वृद्धीतून आपल्याही जीवनात येईल आनंद हमखास. अधिक माहितीसाठी आजच थेट संपर्क करा. गिरनार अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, नंदनवन मेन रोड, स्टेट बँकेसमोर, नंदनवन, नागपूर. फोन 9890401788. नमस्कार, आमच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. येणाऱ्या निवडणुकाचा बिगुल वाजलेला आहे, तर काय मुद्दे घेऊन आपण जनतेसमोर जाणार आहात, काय सांगा? नमस्कार, मी प्रफुल्ल दिनकरराव जोशी. आता ज्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका लागलेल्या सर्वांना माहित आहे, आणि त्याच्यात आमचं नरखेड तालुक्यातलं जे भिष्णूर सर्कल आहे त्याच्यात जिल्हा परिषदसाठी मी स्वतः उमेदवारी भारतीय जनता पक्षाकडनं मागत आहे. सांगायचं झाल्यास मागच्या 17 वर्षापासून मी समाजकार्यात आणि राजकारणात त्याद्वारे आपल्या क्षेत्रामध्ये काम करतो, आणि त्या योगे सर्व पक्षांसोबत माझे जे संबंध राहिलेले आहेत त्याच्यात या अगोदर म्हणजे 2020ला 1920ला जी निवडणूक नंतर एक मध्यवर्ती निवडणूक झाली त्याच्यात भारतीय जनता पक्षाने जो भिष्णू सर्कलला नौखा उमेदवार दिला होता त्याला उचलून धरण्याचं आणि त्याचं पूर्ण प्रचारापासून तर मतदानापर्यंत पूर्ण नियोजन पक्षाचं माझ्याच हस्ते तिथनं झालं. तर आता यावेळी ओपनची सीट आलेली आहे भिष्णू सर्कलसाठी, आणि मी ओपन कॅटेगरीचा कॅन्डिडेट आहे. असं असताना माझी अशी इच्छा आहे की जी ओपन कॅटेगरी म्हणजे यानंतर पुढे 25 वर्षापर्यंत तरी क्षेत्रामध्ये तिथे ओपनचा कॅन्डिडेट नाही येणार, आणि मग अशा वेळी पक्षांनी मला जर संधी दिली तर माझ्या डोक्यातले जे विचार आहे, जे क्षेत्रासाठी काम करायचं मी एक समाजसेवक म्हणून करतो किंवा भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून करतो. मी यावेळी माझ्याकडे आता माझ्या मागे मी उपाध्यक्ष होतो नागपूर जिल्हा, जेव्हा भारतीय जनता पक्षाचा नागपूर जिल्हा म्हणून कार्यकारिणी होती त्यामध्ये मी उपाध्यक्ष होतो, आणि आता काटोल जिल्हा म्हणून भारतीय जनता पक्षाने जो केलेला आहे पक्षाच्या कार्यकारिणीत त्यामध्ये काटोल विधानसभा संयोजक पदवीधर मतदारसंघाचा मी आहे. तर पक्षाने जर मला सीट दिली, माझ्यावर विश्वास ठेवला, तर भरपूर काही घडामोडी, भरपूर बदल म्हणजे पुरुषोत्तमजी दाखोळे जे एक जिल्हा परिषदला गेले भारतीय जनता पक्षाचे, त्यानंतर आतापर्यंत एकही व्यक्ती म्हणजे ते सगळ्या समाजाचं समीकरण बसून पाहिलं तरीही कोणताही व्यक्ती भारतीय जनता पक्षाकडनं निवडून आलेला नाही. मग अशा वेळी जर यावेळी मला सीट दिली, आमचे आमदार श्री चरणसिंगजी ठाकरे यांनी विश्वास दाखवला, आमचे डॉक्टर आशिषजी देशमुख आहे त्यांनी विश्वास दाखवला, बावनकुळे साहेब यांनी आणि फडणवीस साहेबांनी विश्वास दाखवला, तर नक्कीच क्षेत्रात एक वेगळी सुरुवात आपण करू, एक वेगळी नवी पहाट आणू. आता जसं निवडणुका लागलेला आहे, विरोधकांचं पण आगळं वेगळं प्रकरण सुरू आहे. मला हे सांगा की वोट चोरीचा मुद्दा हा खूप गाजला होता, तिथे तिथे आंदोलन वोट चोरी झालेले आहे. काय वाटतं आपल्याला की वोट चोरी हा मुद्दा यावेळेस पण येणार का? पहिली गोष्ट तर ठीक आहे, तुमचं असं म्हणणं आहे वोट चोरी झाली. इथे वोट चोरी नाही, मन चोरून घेतल्या भारतीय जनता पक्षाने लोकांच्या. मन चोरीचा मुद्दा गाजवा बरं. तुम्ही लोकांच्या मनात जे आहे ना ते राजकारण्यांनी तसं वागलं. आमचे जे विरोधक आहेत त्यांना मी इथून तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो की वोट चोरी हा मुद्दा नाही आहे. भारतीय जनता पक्षांनी आणि भारतीय जनता पक्षाच्या बूथ लेवलच्या कार्यकर्त्यांनी, तिथपासूनच्या कार्यकर्त्यांनी लोकांचे मन चोरून घेतलं, आणि जेव्हा मन चोरले ना तेव्हा वोट चोरले जात नाही, वोट आपोआपच पडतात, आणि ते आपोआप आतापर्यंत पडलेलेच नाही आहे. आता इथून तुमच्या माध्यमातून सर्वांना सांगतो आमच्या विरोधकांना की इथून पुढे येणाऱ्या पण मतदारामध्ये किंवा इलेक्शन मध्ये आमचे मतदार आम्हालाच मतदान करते. लोकांच्या मनातले मुद्दे घेऊन आम्ही रस्त्यावर येतो. एखाद ठिकाणी आम्हाला असं वाटतं की आम्ही चुकलो तर आम्ही त्या गोष्टीची लोकांसमोर सरळ माफी मागतो, आम्ही त्या गोष्टी बदलायला तयार असतो. आमचे माननीय मुख्यमंत्री प्रत्येक गोष्टीसाठी लोकांसमोर तयार असतात. कोणताही मुद्दा असो तो वैयक्तिक किंवा इगोवर न नेता भारतीय जनता तो मुद्दा लोकांच्या हितासाठी आणि हक्कासाठी लढतो.
मग जर भारतीय जनता पक्ष असा करत असेल तर वोट चोरी होणार नाही, मन चोरी होते. आम्ही मन चोरतो म्हणून आम्हाला मतं पडतात. काटोल नरखेड जे विधानसभा क्षेत्रातील चरणसिंग ठाकूर जे आमदार आहेत, त्यांनी आमदार झाल्याबरोबर काही अधिकाऱ्यांना आणि काही लोकांना म्हणजे विरोधक पार्टीने अशा लोकांना वाटलं विकासाचे काम भरपूर समोर आणले व शेतकरी असो किंवा कुठे निधी खेचून आणलेली आहे. अशा प्रकारे आणखी काही कामं राहिलेले आहेत जे आपल्या लोकांसाठी आपल्याला करायचे आहे. पहा, कामं राहिलेले नाही आहे, कामं भरपूर आहे. काम विकासाचा निधी खेचून आणलेला नाही, तो फक्त एक ट्रेलर आहे. आमचे आमदार साहेब आम्ही स्वतः पाहतो, आज तुम्ही त्यांच्याकडे पाहता, ते दिवस रात्र धावपळ करत असतात. सकाळी 7 वाजतापासून त्यांच्याकडे लोक जाऊन बसले असतात, रात्री 10 वाजेपर्यंत ते झोपून त्यांचे म्हणजे झोपायची गादी टाकले असतात ना, त्यांच्या बाजूला सुद्धा पक्षाचा कार्यकर्ता काही ना काही काम घेऊन बसलेला असतो. ते काम वैयक्तिक नसून क्षेत्राचं असतं, हे मी तुम्हाला सांगतो. इथून ते मुंबईला निघतात, मुंबईला पोहोचल्याबरोबर मंत्रालयासमोरच होते, हॉस्टेलला राहतात, तिथून मंत्रालयात पोहोचतात, दिवसभर काम करतात आणि रात्रीचा थोडाफार आराम करतात. ते काम फक्त जो निधी आता आणलेला आहे तेवढाच आणलेला नसून एकदम मायक्रो लेवलवर त्यांचं लक्ष आहे. जिल्हा परिषद या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता होऊन राहिल्या ना, ते लोक त्यांच्यापर्यंत म्हणजे आता सध्या तर सगळ्या वड्या डिझॉल्व आहे आज यावेळी समजा, तरीही क्षेत्रातल्या प्रत्येक बूथ प्रमुखापर्यंत, प्रत्येक सरपंचापर्यंत, प्रत्येक गावात काय पाहिजे काय नाही पाहिजे याची एक पूर्ण यादी आमच्या माननीय आमदार साहेबांकडे श्री चरणसिंगजी ठाकूर यांच्याकडे तयार आहे. आणि त्यांच्याच माध्यमातून त्यांच्याच साक्षीने जर आम्हाला पक्षाने एक चान्स दिला तर आम्ही त्यांच्यासोबत उभे राहून नक्कीच क्षेत्राला एका नव्या दिशेला आणि एक प्रगतीच्या दिशेला नेऊ. भारतीय जनता पार्टी एक विकासाचा एजेंडा घेऊन समोर नेहमी चाललेला आहे. कितीतरी योजनेअंतर्गत त्यांनी लोकांना त्याचा लाभ मिळवून दिलेला आहे. आता जर विष्णूरमध्ये आणखी आपल्याला काय वाटतं की जे कामं बाकी आहे ते आपल्याला करायला पाहिजे? बघा, सगळ्यात महत्वाची गोष्ट तर ना, मुद्दे भरपूर आहे. म्हणजे तुम्ही माझं जे बाईट घेताय त्यामध्ये तो सामावणारा मुद्दाच नाही की तेवढ्या छोट्या याच्यात आम्ही त्याचं वर्णन करू शकू. आमच्या लोहारी सवंग्यापासून तीनखेड्यापर्यंत आमचं खराळा गाव येतं, तिकडे गुंगाव खराशी शेवटचं गाव येतं, त्या गावापासून शेवटच्या गावापर्यंत भरपूरसे असे मुद्दे आहे जे मागच्या 25 वर्षापासून एक प्रलंबित राहिलेले आहे. खूप असे मुद्दे आहे जे युवांच्या बाबतीत म्हणा. बघा, एक छोटीशी गोष्ट सांगतो, तुम्हाला शेतकऱ्यांचा विकास करायचा असतो ना, तर फक्त शेतीचा विकास करून होत नसतो. भरपूरसे मुद्दे असे असतात की समजा एखादा व्यक्तीचा हात तुटलेला आहे तर तुम्ही त्याला तुमचा हात नाही देणार, तुम्ही त्याचा कृत्रिम हाताची व्यवस्था करणार. शेतकऱ्याचा मुद्दा फक्त शेतीपासूनच चालत नाही, तर शेतकऱ्याचा मुद्दा त्याच्या मुलाबाळांपर्यंत जातो. आपण त्यांच्या मुलांना योग्य ते मार्गदर्शन करणे, त्यांना नोकरीत इच्छा आहे की शेतीत इच्छा आहे, जर त्यांना ज्या प्लॅटफॉर्म मध्ये जायचं आहे त्या गोष्टी त्यांच्यासमोर उपलब्ध करून देणे, ह्या गोष्टी आतापर्यंत जिल्हा परिषदच्या लोकांनी केल्या नाही. त्यांना फक्त एवढंच कळत होतं की रस्ते आणणे, पान्ना आणणे. आम्हाला मायक्रो लेव्हलवर काम करायचं. आम्हाला हे माहित आहे की तिथे किती चांगले पर्यटन स्थळ आहे ज्याच्यात दुरून लोक येऊ शकतात, जे अजूनही अनभिज्ञ आहे. ते आमदार साहेबांच्या माध्यमातून सगळ्या महाराष्ट्राला दाखवून द्यायचे. आम्हाला हे माहित आहे की तिथे असे गाव आहे जे जंगलाशी, नैसर्गिक साधन सामुग्रीशी, संपत्तीशी लागून असलेले आहे, ते लोकांच्या डोळ्यात आणायचे आहे. म्हणजे शेतकऱ्यापासून तर शेतकऱ्याच्या मुलापर्यंत आणि वृद्धापासून तर स्त्रियापर्यंत, म्हणजे ज्याला आपण अंत्योदय विकास म्हणतो, तो आम्हाला जिल्हा परिषदच्या माध्यमातून या पूर्ण महाराष्ट्राला, मला तर विष्णू सर्कलच्या माध्यमातून दाखवून द्यायचा आहे. आणि म्हणूनच ही सगळी धावपळ चालू आहे. आणि आमचे आमदार साहेब याच्यासाठी कटिबद्ध आहे. आम्हाला अभिमान आहे की आमच्या क्षेत्रातून आमचे आमदार साहेब म्हणजे चरणसिंगजी ठाकूर, आणि आता आम्ही इथूनच आमची आशिषदादा देशमुख जातात, ते आता सावनेरचे आमदार आहे. या दोघाही लोकांची साथ आणि बावनकुळे साहेबांची साथ आमच्या क्षेत्राला आहे. आपल्या जनतेला, आपल्या इथल्या जे वोटर्स आहेत, जे मतदार बंधू भगिनी आहे, त्यांना काय आपण एक आव्हान, काय एक संदेश देऊ इच्छिता? एकच संदेश देतो, भारतीय जनता पक्षाचा जो उमेदवार आपल्या क्षेत्रातून राहील, मी असो किंवा आमदार साहेब जो देईल, त्या उमेदवारासोबत पूर्ण ताकदीने उभे राहा. सगळ्यात महत्वाची गोष्ट, जर आपल्याला विकास करायचा आहे तर आपल्याला जातीपातीचं राजकारण संपवावं लागेल, आणि ते भारतीय जनता पक्षाने आताच काटोल विधानसभेत संपवलं आहे. तेच आपल्याला विष्णू सर्कलमध्येही दाखवून द्यायचं आहे. कोणताही सर्वसामान्य कार्यकर्ता जो भारतीय जनता पक्ष देईल त्याला सर्वांनी बहुमताने निवडून आणा, आणि आपल्या क्षेत्राच्या, आपल्या सर्कलच्या विकासाकरिता सर्वजण एकत्र या, एवढंच मी आवाहन करेन.